हे हाताने बनवलेले सोफा कव्हर पहा, यामुळे घराची शोभा खूप वाढते. याची रचना खूप सुंदर आहे. आपल्या घराला यामुळे नवीन लुक मिळतो. सोप्या पद्धतीने हा सोफा कव्हर बनवा. फक्त एक ग्रॅनी स्क्वेअर शिकून घ्या. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकणार आहोत. तसेच जोडायचा कसा ते सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक पद्धत सांगितली होती, पण ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. आजची पद्धत खूप सोपी आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर सुरुवात करूया हा ग्रॅनी स्क्वेअर बनवण्यासाठी. सर्वप्रथम एक मॅजिक सर्कल करून घ्यायचा आहे. त्यानंतर 4 चेन करायचे आहे. 3 4. आता याच सर्कलमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. एक चेन करायची आहे. त्यानंतर परत एक डबल क्रोशिया त्याच सर्कलमध्ये करायचा आहे. पुन्हा एक चेन करायची, पुन्हा एक डबल क्रोशिया करायचा. असं आपल्याला एकूण 7 डबल क्रोशे करायचे आहे आणि एक 3 चेनचा जो सुरुवातीला केला होता आणि मधात एक चेनची गॅप राहील. तसे आपले एकूण 8 डबल क्रोशे होणार आहे. या प्रकारे आपण हा राऊंड करून घेऊ. शेवटी एक चेन करायची आहे आणि हा राऊंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 8 डबल क्रोशे झाले आहेत आपले. हे झाल्यानंतर काय करायचं आहे, हा क्लोज करायचा आहे सर्कल धागा ओढून आणि तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचा आहे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा आहे. धागा कापल्यानंतर आता आपल्याला दुसरा धागा जोडायचा आहे. पांढऱ्या रंगाचा, पांढरा किंवा फिकट गुलाबी घेत आहे मी इथे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर स्कीम ठरवू शकता. तर एक चेनच्या गॅपमध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचा आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या आहे. 1 2 3. त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. त्यानंतर परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया. म्हणजे हे 3 डबल क्रोशे झाले आणि सुरुवातीला 3 चेन, तर तो एक डबल क्रोशे. त्यानंतर एक चेन करायची आणि परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. अशा प्रकारे प्रत्येक गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे आणि मधात एक चेनची गॅप ठेवायची आहे. हे बघा, 2 3 4. त्यानंतर एक चेन करायची आणि नेक्स्ट गॅपमध्ये असे 4 डबल क्रोशे करायचे. असे सगळे याच्यात करून घेऊ. अशा प्रकारे आपण करून घेतले आहे. त्यानंतर स्लिप स्टिचने जोडायचं आहे 3rd चेनमध्ये. आता एक चेन करून हा धागा कापून घेऊ. याच्या पुढच्या राऊंडसाठी ग्रीन कलर घ्यायचा आहे, म्हणजे हा पोपटी आहे, पॅरट ग्रीन कलर. तर जी एक चेनची गॅप होती तिथे याला सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. कोणत्याही एका चेनच्या गॅपमध्ये जोडून घ्यायचं आहे. जे 4 डबल क्रोशे झाले त्याच्या मधात. त्यानंतर 3 चेन करायच्या, 2 3. त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया,
परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा, म्हणजे असे एकूण 4 डबल क्रोशे करायचे आहे. त्यानंतर एक चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे, 1 2 3 4. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये असे 4 डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 3 4. आता पुढच्या गॅपमध्ये असे 8 करायचे आहे, म्हणजे जसा पहिला केला तसा. पहिले 4 डबल क्रोशे, नंतर एक चेन, नंतर त्याच ठिकाणी पुन्हा 4 डबल क्रोशे, 2 3 4. एक चेन करायची, पुन्हा त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे करायचे, 1 2 3 4. आता याच्या समोरच्या गॅपमध्ये फक्त 4 डबल क्रोशे. म्हणजे कसा पॅटर्न आहे, एका गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, त्याच्यानंतरच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, एक चेन, परत 4 डबल क्रोशे. म्हणजे एक चेन घेऊन गॅप ठेवायची आणि टोटल 8 डबल क्रोशे. ह्या पॅटर्नने हा पूर्ण करून घेऊ. हा पूर्ण झाल्यानंतर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. याच्यानंतरच्या राऊंडसाठी व्हाईट कलरचा धागा घेत आहे, म्हणजे पांढरा. इथे पहिल्या गॅपमध्ये जोडायचा आहे, म्हणजे 8 डबल क्रोशे आणि 4 डबल क्रोशेचे जो स्लॉट्स आहे त्याच्या मधात 3 चेन करायच्या, पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा, परत एक डबल क्रोशा, असे एकूण 4 डबल क्रोशे झाले. 3 चेनचा एक आणि हे 3 डबल क्रोशे. त्यानंतर त्याच ठिकाणी नाही करायचं आहे, आता आपल्याला पुढच्या गॅपमध्ये करायचं आहे. हे इथे थोडं बघू शकता. नेक्स्ट गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करत आहे असेच, आणि यानंतर येईल कॉर्नरचा भाग. हा आपला स्क्वेअर आहे, त्यामुळे याला 4 कोपरे राहणार आहे. तर कोपऱ्यातल्या स्टिचेसमध्ये जास्त डबल क्रोशे राहतात, म्हणजे 4 आहेत सगळीकडे, तर इथे 8, आणि मधात या राऊंडमध्ये 2 चेनची गॅप घेणार आहोत. हे बघा, 4 डबल क्रोशे करत आहे, त्यानंतर 2 चेन, आणि आता परत त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे, 1 2 3 4. आता पुढच्या याच्यात 4 डबल क्रोशे, फक्त कॉर्नरलाच आपण 8 डबल क्रोशे करत आहे, बाकी सगळ्या गॅपमध्ये मग फक्त 4 डबल क्रोशे 2 वेळा. नंतर कॉर्नर येतो, तर कॉर्नरला 8 डबल क्रोशे. हा आपला साईडचा भाग आहे, त्यामुळे इथे फक्त 4 डबल क्रोशे. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा असेच 4 डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 3 4. आता यानंतर येतोय कोपऱ्यातला भाग कॉर्नरचा. तर इथे काय करायचं आहे, पहिले 4 डबल क्रोशे, मग 2 चेन, आणि मग परत 4 डबल क्रोशे, 1 2
3 4 हे आपण याच्या गॅपमध्ये करत आहे. 2 चेन, पुन्हा 4 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. 1 2 3 4. असेच पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 4 डबल क्रोशे, कारण हा साईडचा भाग आहे. कॉर्नरच्या भागात 8 डबल क्रोशे करतोय आपण. हा साईडचा भाग असल्यामुळे इथे फक्त 4 डबल क्रोशे करणार आहे. 2 3 4. परत पुढच्या गॅपमध्ये असेच 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. आता कॉर्नरचा भाग येईल तर तिथे 8 डबल क्रोशे करायचे आहे. पहिले 4 1 2 3 4 आणि 2 चेनची गॅप 1 2. परत त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे 1 2 3 4. पुढच्या गॅपमध्ये आता 4 डबल क्रोशे, कारण हा साईड्स आहे या चौकोनाच्या. तर इथे फक्त 4 डबल क्रोशे करून घेऊ. 3 आणि हे 4. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. 4 डबल क्रोशाचे 2 स्लॉट्स बनत आहे आणि 8 डबल क्रोशाचे कॉर्नरला बनत आहे. 3 4. आता आलाय कॉर्नर, तर इथे काय करणार आहे आपण, 4 डबल क्रोशे 1 चेन आणि परत 4 डबल क्रोशे. 3 4 2 चेन, परत त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे. आता जिथे सुरुवात केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडायचं तिसऱ्या चेनमध्ये आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. हे बघा, असे सुंदर ग्रॅनी स्क्वेअर तयार झाले आहे. आता मी यानंतर तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे की फिनिशिंग कशी आणायची. बॅक साईडनी पण आपल्याला आपलं वर्क खूप स्वच्छ सुंदर पाहिजे आहे. तर हे मागे धागे निघाले आहे ते असे हाईट करून घ्यायचे आहे, हुकच्या मदतीने ओढून घ्यायचे. असं तुम्हाला प्रत्येकच क्रोशाच्या वर्कमध्ये करायचं आहे. आणि जे एक्स्ट्रा धागे आहे हे ओढल्यानंतर ते कापून घ्यायचे, म्हणजे हे कुठेही निघणार नाही आणि दिसायला पण छान दिसेल. तशा प्रकारे हा ग्रॅनी स्क्वेअर कंप्लीट झाला. आता आपण हे जोडायचे कसे ते पाहू. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे जोडायला शिकवले आहे, पण ही पद्धत क्रोशा हुकनी होती आणि आज शिकवणार आहे ती सुईच्या मदतीने कशी जोडायचे ते आहे. हे सोपी पद्धत आहे. ज्यांना हुकनी जमत नाही त्यांनी सुईने पण जोडून घेऊ शकता. तर एक गाठ करून घेतली आणि कॉर्नरमध्ये दोन्ही ग्रॅनी स्क्वेअर अटॅच केले आहे. कॉर्नरच्या गॅपमधून एक नॉट करून अटॅच केले. आता इथे काय करायचं आहे, एका ग्रॅनी स्क्वेअरचा जो आपल्या साखळीचे 2 वेढे असतात त्याचा पहिला वेढा घ्यायचा आणि दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरचा दुसरा वेढा घ्यायचा. म्हणजे एकाचा डावीकडून पहिला आणि तिकडे उजवीकडून पहिला वरचे वाले. तुम्ही बघू शकता 2 कोणते कोणते वेढे घेतो आहे आपण. त्या स्टिचचा वरचा एक वेढा घेताना तिकडच्या स्टिचचा एक वरचा
असे 2 वेढे घ्यायचे सुईवर आणि त्याच्या आतमधून धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे हे एक काहीही अडथळा न येता आपण जोडू शकतो सोप्या पद्धतीने. याला खूप कमी वेळ लागतो आणि दिसायला पण खूप व्यवस्थित दिसत आहे. हे जोडलेलं जॉईंट आहे असं कुठेही लक्षात येत नाही आहे. ही फक्त एक सुंदर विण दिसत आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण पूर्ण जोडून घेतले आहे. ही पण एक पद्धत आहे आणि ही पण एक पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता, क्रोशा हुकची आणि सुईची. अशा प्रकारे हे ग्रॅनी स्क्वेअर जोडायला शिकले असाल तुम्ही. इथे एक नॉट करून हा धागा कापून घ्यायचा आहे, म्हणजे हे इथे फिक्स होऊन जाईल. हे हाताने बनवलेले सोफा कव्हर पहा. यामुळे घराची शोभा खूप वाढते. याची रचना खूप सुंदर आहे. आपल्या घराला यामुळे नवीन लुक मिळतो.